नमस्कार मित्रांनो, मागील लेक्चरमध्ये आपण सॅटेलाइट ही कन्सेप्ट स्टार्ट केली होती आणि त्या लेक्चरमध्ये आपण व्हॉट इज सॅटेलाइट, इट्स डिफरंट टाइप्स अँड ॲप्लिकेशन ऑफ सॅटेलाइट पाहिले होते. तर आज आपण सॅटेलाइटच्या रिलेटेड नवीन एक पॉईंट शिकणार आहोत, तो म्हणजेच ऑर्बिटल व्हेलॉसिटी अँड टाइम पिरियड ऑफ अ सॅटेलाइट. ओके, त्यातला आपण फर्स्ट पॉईंट बघू की ऑर्बिटल व्हेलॉसिटी ऑफ अ सॅटेलाइट. तर मित्रांनो, तुम्हाला काय आयडिया आहे का ऑर्बिटल व्हेलॉसिटी ऑफ सॅटेलाइट विषयी? तुम्ही ही कन्सेप्ट जर 11 सायन्स, फिजिक्स, ग्रॅव्हिटेशन चॅप्टरमध्ये शिकलेला असाल, त्याच्यावरून तुम्हाला काय सांगता येईल का जर सॅटेलाइटची ऑर्बिटल व्हेलॉसिटी काय आहे? तर मी एकदा सांगतो तुम्हाला नवीन एकदा. तर त्याची डेफिनेशन नीट ऐकून घ्या. काय? the velocity required the velocity required the velocity required to put a satellite into its orbit around the planet is called orbital velocity. मी नवीन एकदा सांगतो. the velocity required to put a satellite into its orbit around the planet is called as orbital velocity. म्हणजेच काय? तर मला एखादा सॅटेलाइट आहे, तो प्लॅनेटच्या सभोवतालच्या ऑर्बिटमध्ये, माझ्याकडे काय एक सॅटेलाइट आहे, तो प्लॅनेटच्या सभोवतालच्या ऑर्बिटलमध्ये कॉन्स्टंट युनिफॉर्म सर्क्युलर व्हेलॉसिटीने रिव्हॉल्व होण्यासाठी किंवा तो सॅटेलाइट पुट करण्यासाठी माझ्याकडे एक सॅटेलाइट आहे, तो प्लॅनेटच्या सभोवताली जो ऑर्बिट आहे, सर्क्युलर या इलिप्टिकल ऑर्बिट आहे, या ऑर्बिटमध्ये मला सॅटेलाइट सर्क्युलर मोशनमध्ये ठेवण्यासाठी जी व्हेलॉसिटीची आवश्यकता आहे, त्याला काय म्हणतो? ऑर्बिटल व्हेलॉसिटी म्हणतो. ऑर्बिटल व्हेलॉसिटी म्हणतो. आता मला सांगा, आता तुम्ही काय आहे तर बेसिक डेफिनेशन बघितलेलं आहे. समजा एक प्लॅनेट आहे, समजा मी अर्थच आहे, बरोबर आहे. आणि अर्थ होती मला सॅटेलाइट काय करायचं आहे, या अर्थच्या भोवती एक ऑर्बिट आहे, सर्क्युलर ऑर्बिट. त्याच्यामध्ये मला काय करायचं आहे, सॅटेलाइट सर्क्युलर मोशन मध्ये फिरायचं असेल तर मला एक सॅटेलाइटला एक पर्टिक्युलर व्हेलॉसिटी द्यावी लागेल. ज्या व्हेलॉसिटीचा यूज करून तो सॅटेलाइट काय होईल, या अर्थभोवती ऑर्बिटमध्ये रिव्हॉल्व होईल. ती जी पर्टिक्युलर व्हेलॉसिटी आहे त्यालाच काय म्हणायचं? ऑर्बिटल व्हेलॉसिटी. म्हणजेच माझ्याकडे एक प्लॅनेट आहे, त्याच्याभोवती एक ऑर्बिट आहे, आणि त्या ऑर्बिटमध्ये मला काय आहे, सॅटेलाइट पुट करायचा आहे, जो सर्क्युलर मोशन मध्ये जो सर्क्युलर मोशन मध्ये मूव्ह झाला पाहिजे. तर असा मला सॅटेलाइट पुट करायचा आहे. तर मला पुट करताना कसा करावा लागेल, मला त्याला काहीतरी एक व्हेलॉसिटी द्यावं लागेल, की तो व्हेलॉसिटी घेऊन सॅटेलाइट काय होईल, सर्क्युलर मोशन मध्ये मूव्ह होईल. ओके, ती जी व्हेलॉसिटी द्यावी लागते आपल्याला या सॅटेलाइटला, त्याला आपण काय म्हणतो? ऑर्बिटल व्हेलॉसिटी म्हणतो. ओके, आता हे झालं बेसिक डेफिनेशन. आता आपण त्याचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन पाहू. म्हणजेच मला सपोज एक प्लॅनेट आहे, अर्थ आहे, आणि याच्याभोवती मला खूप सारे ऑर्बिट आहेत. ठीक आहे. तर मला समजा ह्या ऑर्बिटमध्ये जर सॅटेलाइट ठेवायचं असेल तर किती व्हेलॉसिटी द्यावी लागेल, किंवा ह्या ऑर्बिटमध्ये सॅटेलाइट मूव्ह करायचं असेल तर त्याची किती व्हेलॉसिटी पाहिजे, किंवा ह्या ऑर्बिटमध्ये सॅटेलाइट मूव्ह होत असेल, इनओव्हर सर्क्युलर मोशन करत असेल तर त्याची व्हेलॉसिटी किती पाहिजे, ह्यासाठी आपल्याला एक मॅथमॅटिकल एक्सप्रेशन फाइंड आउट करायचं आहे. म्हणजेच ह्या प्रत्येक ऑर्बिटमध्ये सेम व्हेलॉसिटी असणार आहे का? नसणार आहे. प्रत्येक ऑर्बिटमध्ये मूव्ह होण्यासाठी
त्या सॅटेलाइटला एक डिफरंट व्हेलॉसिटी असली पाहिजे, त्यावेळी तो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये काय होणार आहे, रिव्हॉल्व होणार आहे अराउंड दी प्लॅनेट. बरोबर आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, जर तसं असेल तर आपल्याला ती किती व्हेलॉसिटी असायला पाहिजे त्या पर्टिक्युलर ऑर्बिटसाठी, यासाठी आपल्याला मॅथमॅटिकल एक्सप्रेशन फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे. ठीक आहे. तर आपल्याला माहित आहे की कुठल्याही प्लॅनेट भोवती जे सॅटेलाइट मूव्ह होतात किंवा सॅटेलाइट फिरतात सभोवताली, हे कशामुळे फिरतात तर आपल्याला माहित आहे. तर कशामुळे, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन प्लॅनेट अँड सॅटेलाइट. मग तो नॅचरल सॅटेलाइट असो किंवा आर्टिफिशियल सॅटेलाइट, या दोन्हीच्या मधला जे ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे सॅटेलाइट आणि प्लॅनेट मधला जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स मुळे काय होतं, ते एक काय होतो, तो सॅटेलाइट काय होतो, एखाद्या प्लॅनेटच्या सभोवताली फिरतो. म्हणजेच सॅटेलाइट जो प्लॅनेटच्या भोवती फिरतो तो कशामुळे फिरतो, तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन द सॅटेलाइट अँड प्लॅनेट याच्यामुळे तो फिरतो. इथं पण आपल्याला समजलं, हे आपण पहिल्या लेक्चरला पण सांगितलेलं आहे. ओके ओके. आता आपल्याला काय करायचं आहे, तर ऑर्बिटल व्हेलॉसिटी ऑफ सॅटेलाइट काढायचा आहे. ठीक आहे. सपोज माझ्याकडे एक प्लॅनेट आहे, मी त्याला काय म्हणतो, अर्थ आहे. माझ्याकडे एक प्लॅनेट आहे, मी त्याला काय म्हणतो, त्याला प्लॅनेट कुठला माझ्याकडे, अर्थ आहे. ओके. आणि हा अर्थचा सेंटर आहे, हा प्लॅनेट आहे, त्याला मी काय म्हणतो, माझे अर्थ आहे. ओके. अर्थ आहे, जिचं मास काय आहे, जिचं मास एम आहे, जिचं मास एम आहे, सेंटर हा इथं आहे. ओके. आणि या अर्थची जी रॅडियस आहे फ्रॉम द सेंटर टू द सरफेस ऑफ द अर्थ, ही जी रॅडियस आहे ही कॅपिटल आर आहे. ओके. माझ्याकडे एक प्लॅनेट आहे, मी सपोज कुठला प्लॅनेट केलेला आहे, अर्थच आहे समजलेला आहे, म्हणजे पृथ्वी आहे माझ्याकडे. त्या पृथ्वीचं मास किती आहे, कॅपिटल एम आहे, सेंटर इथं दाखवलेला आहे. आणि त्याची रॅडियस म्हणजे फ्रॉम द सेंटर ऑफ द अर्थ टू द सरफेस ऑफ द अर्थ जे रॅडियस आहे ती किती, आर आहे, कॅपिटल आर आहे. आणि आणि काय, ह्या अर्थच्या भोवती, या अर्थच्या सभोवताली, या अर्थच्या सभोवताली एक सर्क्युलर ऑर्बिट आहे. अर्थच्या सभोवताली एक सर्क्युलर ऑर्बिट आहे, ते सर्क्युलर ऑर्बिट आहे ते, आणि त्याची डिस्टन्स किंवा त्याची हाईट काय, या अर्थच्या सभोवताली एक सर्क्युलर ऑर्बिट आहे, त्याची हाईट म्हणजे या ऑर्बिटची हाईट फ्रॉम दी सरफेस ऑफ दी अर्थ. आता अर्थचा सरफेस कुठे, इथं आहे. अर्थच्या सरफेस पासून या ऑर्बिट पर्यंतची जी हाईट आहे ती किती, एच आहे. ओके. एच आहे. आणि या सर्क्युलर ऑर्बिट मध्ये काय होतंय, एक सॅटेलाइट मूव्ह होत आहे. काय होतंय, सॅटेलाइट, हा सॅटेलाइट आहे, हा काय होत आहे, मूव्ह होत आहे. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये मूव्ह होत आहे. त्याची व्हेलॉसिटी किती आहे, याची व्हेलॉसिटी v आहे. त्याची व्हेलॉसिटी किती आहे, v आहे. म्हणजेच अर्थ आहे, अर्थची रॅडियस r आहे, मास कॅपिटल m आहे, आणि त्याच्या भोवती एक सर्क्युलर ऑर्बिट आहे, ते अर्थच्या सरफेस पासून त्याची हाईट किती आहे सर्क्युलर ऑर्बिटची, h आहे. आणि त्या सर्क्युलर ऑर्बिट मध्ये एक सॅटेलाइट युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये मूव्ह होत आहे. ओके. आणि त्याची व्हेलॉसिटी काय आहे, v आहे. ओके. त्याची व्हेलॉसिटी काय आहे, v आहे. आणि त्या सॅटेलाइटचं मास काय आहे, m आहे. सॅटेलाइटचं मास काय आहे, m आहे. बरोबर आहे, m आहे. तर आता मला काय करायचं आहे, सॅटेलाइटची व्हेलॉसिटी किती आहे हे याचं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन फाइंड आउट करायचं. तर आपल्याला माहित आहे काय आहे, आरची रॅडियस किती आहे, आर आहे, कॅपिटल आर आहे. त्याचं मास किती आहे, m आहे. सॅटेलाइटची व्हेलॉसिटी किती आहे, v आहे. त्याचं मास किती आहे,
स्मॉल m1 आणि हे जे सर्क्युलर ऑर्बिट आहे त्याची जी हाईट आहे सरफेस ऑफ अर्थ पासून ऑर्बिट पर्यंत, सरफेस ऑफ अर्थ पासून ऑर्बिट पर्यंत ती जी हाईट आहे ऑर्बिटची किती आहे h आहे, बरोबर आहे h आहे. मग मला सांगा टोटल radius of the satellite from the अर्थ सेंटर पासून सॅटेलाइटची टोटल रॅडियस किती असणार आहे, तर हे r प्लस h एवढं असणार आहे. म्हणजे टोटल रॅडियस ऑफ द सॅटेलाइट किती असणार आहे फ्रॉम द अर्थ सेंटर, तर ते असणार स्मॉल r असणार आहे, ते इज इक्वल टू r प्लस h असणार आहे, बरोबर आहे. हे इक्वेशन 1. ओके. आता माहित आहे तुम्हाला हा सॅटेलाइट पृथ्वीच्या भोवती फिरत आहे, बरोबर आहे, इन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन विथ व्हेलॉसिटी v, बरोबर आहे ना. जर असं असेल तर आपल्याला माहित आहे जर एखादा पार्टिकल किंवा एखादी बॉडी एखाद्या सेंटर असलेल्या ऑब्जेक्टच्या भोवती युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये फिरत असेल तर त्याच्यावर कुठला फोर्स ऍक्ट होतो, तर सेंट्रीपिटल फोर्स ऍक्ट होतो, बरोबर आहे काय. एखादा पार्टिकल सेंटरच्या भोवती युनिफॉर्म सर्क्युलर मोशन करत असेल, एखादी बॉडी एखाद्या सेंटरच्या सभोवताली युनिफॉर्म सर्क्युलर मोशन करत असेल तर त्याच्यावर कुठला फोर्स ऍक्ट होतो, सेंट्रीपिटल फोर्स. काय डेफिनेशन सेंट्रीपिटल फोर्स, तर नेट फोर्स ऍक्ट ऑन अ बॉडी to keep it moving along a circular path. म्हणजे एखादी बॉडी सर्क्युलर पाथ मध्ये फिरण्यासाठी जो फोर्स ऍक्ट होतो त्याला काय म्हणतात, सेंट्रीपिटल फोर्स म्हणतात. आणि त्याची डायरेक्शन कशी असते, त्याचं सेंट्रीपिटल फोर्स डायरेक्शन टुवर्ड्स द सेंटर असते. मग इथं तुम्हाला माहित आहे इथं पण काय आहे, अर्थ ह्या सॅटेलाइटवर काय करणार आहे, सेंटर काय आहे, अर्थ आहे, अर्थचा सेंटर असणार आहे. तर काय सेंटर काय अर्थ आहे, अर्थचा सेंटर हा सेंटर आहे. तो सेंटर काय करणार आहे, ह्या सॅटेलाइटवर काय करणार आहे, सेंट्रीपिटल फोर्स ऍक्ट करणार आहे, बरोबर आहे. आणि तो सेंट्रीपिटल फोर्स ऍक्ट झाल्यामुळे काय होणार आहे, हा सॅटेलाइट विथ व्हेलॉसिटी v ने सर्क्युलर मोशन करणार आहे, बरोबर आहे. मग बरोबर आहे. तर मग काय असणार सेंट्रीपिटल फोर्स, बघा इथं आपण मॅथमॅटिकली सेंट्रीपिटल फोर्स कसं लिहितो, फर्स्ट काय असणार आहे, अर्थ या सॅटेलाइट वर काय असणार, सेंट्रीपिटल फोर्स अप्लाय करणार आहे, ज्याच्यामुळे काय होणार आहे, हा सॅटेलाइट सर्क्युलर मोशन मध्ये काय होणार आहे, रिव्हॉल्व होणार आहे. मग काय असणार आहे सेंट्रीपिटल फोर्स कसा लिहितो, FC, मी सेंट्रीपिटल फोर्स FC ने लिहितो, कसा लिहितो, FC ने इज इक्वल टू व्हाट इज द मॅथमॅटिकल एक्सप्रेशन फॉर सेंट्रीपिटल फोर्स, इज इक्वल टू मास ऑफ द बॉडी इनटू स्क्वेअर ऑफ व्हेलॉसिटी डिवाइड बाय डिस्टन्स बिटवीन सेंटर अँड बॉडी, बरोबर आहे. हा आपण सेंट्रीपिटल फोर्स लिहितो. सेंट्रीपिटल फोर्स काय, मास ऑफ द बॉडी इनटू velocity of body divided by distance between the center and body, हा सेंट्रीपिटल फोर्स झाला, बरोबर आहे. आता माहित आहे की या बॉडीवर सेंट्रीपिटल फोर्स अप्लाय झालेला आहे, आता इतका आहे, बरोबर आहे. सिमिलरली अर्थ ह्या सॅटेलाइटवर ग्रॅव्हिटेशनल फोर्स सुद्धा अप्लाय करत असणार आहे, बरोबर आहे. अर्थ ह्या बॉडीवर काय असणार आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स सुद्धा अप्लाय करणार असणार आहे. आणि ड्यू टू दिस ग्रॅव्हिटेशनल फोर्स, त्या ग्रॅव्हिटेशनल फोर्स मुळे काय असणार आहे, हा जो सॅटेलाइट आहे हा ऑर्बिटमध्ये सर्क्युलर ऑर्बिटमध्ये मोशन करत आहे, बरोबर आहे. मग ग्रॅव्हिटेशनल फोर्स कसा लिहिणार आहे आपण, मी FG लिहितो. FG आपल्याला माहिती आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनल कसा लिहितो, G मास ऑफ द अर्थ कॅपिटल F इनटू मास ऑफ द सॅटेलाइट डिवाइड बाय स्क्वेअर ऑफ डिस्टन्स किती आहे डिस्टन्स, r प्लस h होल स्क्वेअर म्हणजे r स्क्वेअर. ओके. हे आपल्याला पटलं. म्हणजे त्या सॅटेलाइटवर दोन फोर्स ऍक्ट असणार, एक सेंट्रीपिटल फोर्स, सेकंड ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके.
आता मला सांगा हा सॅटेलाइट कधी युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये फिरणार आहे? हा सॅटेलाइट कधी युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये फिरणार आहे? काय आयडिया? तर मित्रांनो, जर हा सॅटेलाइट या ऑर्बिट मध्ये युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये फिरायचा असेल, तर सेंट्रिपिटल फोर्स आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स इक्वल असले पाहिजे. हे ज्यावेळी असेल त्याचवेळी हे काय होणार आहे? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये फिरणार आहे. म्हणजेच काय? ॲट इक्विलिब्रियम काय FC सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू FG असणार आहे. ओके, म्हणजेच काय असणार आहे? mv स्क्वेअर अपॉन r इज इक्वल टू g m अपॉन r स्क्वेअर. ओके, दिस m गेट कैंसल. ठीक है, this r and this r cancel. What do we get? The velocity of satellite, square of velocity of satellite is equal to z upon mr. Okay, z upon mr. So from this we can calculate and this is nothing but the orbital velocity. This is nothing but the orbital velocity of the satellite. This is nothing but the orbital velocity of satellite. Okay, now we know that r is nothing but r plus h. ओके. आता बघा या फॉर्म्युला मध्ये आपल्याला सांगा, म्हणजे मी असं पण लिहू शकतो ना की v is g ओके. आता मला ह्या फॉर्म्युला सांगा की orbital velocity of satellite is independent of mass of satellite. It is independent of mass of satellite. ओके, हा झाला फर्स्ट पॉइंट. सेकंड पॉइंट काय आहे? जर आपण सॅटेलाइटची हाईट वाढवली, म्हणजे हे जे वाढवलं फ्रॉम द अर्थ सरफेस पासून जे सॅटेलाइटची हाईट वाढवली, तर त्याची काय होते? ऑर्बिटल व्हेलॉसिटी काय होते? कमी होते. म्हणजे याचा अर्थ काय? जेवढा सॅटेलाइट एखाद्या प्लॅनेट पासून जवळ असेल तर त्याची ऑर्बिटल व्हेलॉसिटी जास्त असते, आणि जेवढा एखादा सॅटेलाइट प्लॅनेट पासून दूर असेल तर त्याची काय होते? ऑर्बिटल व्हेलॉसिटी काय होते? कमी होते. हे याच्यावर आपल्याला समजतं. आता समजा हा सॅटेलाइट आहे, हो खूप पृथ्वीचा जो सरफेस आहे याच्या खूप जवळ आहे. पृथ्वीचा जो सरफेस आहे याच्या खूप जवळ आहे. म्हणजे समजा h dl इक्वल टू 0 आहे. म्हणजे ऑन दी सरफेस ऑफ अर्थ. आता जर h 0 असेल म्हणजे ऑन दी सरफेस ऑफ अर्थ जर सॅटेलाइट असेल तर ह्या काय होणार आहे? हाईट ऑफ 0 होणार आहे. सॅटेलाइटची व्हेलॉसिटी काय येणार आहे? इज इक्वल टू gm. ओके, आणि v स्क्वेअर म्हणजे काय येणार आहे? ओके. आता आपल्याला माहित आहे ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी काय असते? ऍक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी g इज इक्वल टू r स्क्वेअर. ओके, g इंटू r स्क्वेअर. मी जर त्याला असं लिहिलं gm अपॉन r. ओके, gm अपॉन r
काय फरक पडणार आहे का? काय फरक पडणार आहे का? काय जर मी ह्याला असं लिहिलं तर काय फरक पडणार आहे का? काय फरक पडणार आहे का? याला मी फक्त असं लिहिलं तर काय फरक पडणार आहे का? नाही, बरोबर आहे. मग जर मी ही टर्म इथं पुट केली, ही टर्म मी इथं पुट केली तर काय होणार आहे? तर व्ही स्क्वेअर इज नथिंग बट जी इंटू आर, जी इंटू आर, जी इंटू आर, जी इंटू आर काय असणार आहे? व्ही स्क्वेअर इज नथिंग बट जी इंटू आर. बघा जी काय असणार आहे माझं? हे असणार आहे. ओके, हे असणार आहे. हे जर मी इथं पुट केलं तर काय होणार आहे? बघा काय होणार आहे? जी एम डिवाइड बाय आर स्क्वेअर. हे आर स्क्वेअर कॅन्सल झालं, आपल्याला मला हीच टर्म भेटणार आहे. बरोबर आहे. त्यामुळे ह्याची काही गरज लिहिण्याची नाही. तर म्हणजे हे इक्वेशन मी असं बोलू शकतो, व्ही स्क्वेअर इज नथिंग बट acceleration ड्यू टू ग्रॅव्हिटी इंटू radius of the earth. Okay. And from that v is nothing but square root of g into r. म्हणजेच ऑर्बिटल व्हेलॉसिटी इट डिपेंड्स ऑन, जर सॅटेलाइट जर सरफेसवर असेल तर कशावर डिपेंड आहे? तर acceleration ड्यू टू ग्रॅव्हिटी अँड द radius ऑफ द अर्थ. ओके, हे झालं. काय झालं? ऑर्बिटल व्हेलॉसिटी. आपण आता नेक्स्ट पॉइंट बघू. नेक्स्ट पॉइंट काय आहे? नेक्स्ट पॉइंट द टाइम पीरियड ऑफ द सैटेलाइट. क्या है नेक्स्ट पॉइंट? द टाइम पीरियड ऑफ सॅटेलाइट्स. ओके, तर आपल्याला माहित आहे काय डेफिनेशन आहे टाइम पिरियडचे. टाइम पिरियडची डेफिनेशन काय आहे? टाइम पिरियडची डेफिनेशन काय आहे? तर ये अर्थ है, ये रेडियस का है, रेडियस का है त्याची आर आहे, मास एम आहे, याच्याभोवती एक्स ऑर्बिट ह्या अर्थामध्ये एक सर्क्युलर ऑर्बिट आहे, ते अर्थ पासून एच वाय हाईट वर आहे आणि तिथं काय आहे? तिथे एक सॅटेलाइट आहे, त्याचं मास स्मॉल एम आहे आणि व्हेलॉसिटी व्ही आहे, तो मूव्ह होत आहे. ओके, युनिव्हर्स सर्क्युलर मोशन मध्ये मूव्ह होत आहे. ठीक आहे, तर आपल्याला काय करायचं आहे? ह्या सॅटेलाइटचं टाइम पिरियड काढायचं आहे. बरोबर आहे. आता टाइम पिरियडचं डेफिनेशन काय? टाइम पिरियडचं डेफिनेशन आहे टाइम रिक्वायर्ड टू अ सॅटेलाइट टू complete one revolution. म्हणजे काय? हा इथून जर मूव्ह आहे चालू झाला, असा फिरत इथं आल्यानंतर काय होणार आहे? एक कंप्लीट सायकल होणार आहे. आणि ह्या एक कंप्लीट सायकल करण्यासाठी जो टाइम लागणार आहे त्याला काय म्हणायचं? टाइम पिरियड ऑफ सॅटेलाइट. म्हणजे काय? द टाइम रिक्वायर्ड टू complete one cycle around this planet is called time period. बरोबर आहे. तर आपल्याला टाइम पिरियड काढायचा आहे. बरोबर आहे. आता टाइम पिरियड काढायसाठी आपल्याला काय पाहिजे माहिती पाहिजे? तर त्याने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केली आणि त्याची व्हेलॉसिटी. आता आपण त्याची व्हेलॉसिटी ऑलरेडी काढलेली आहे. ओके, त्याची व्हेलॉसिटी आपण ऑलरेडी काढलेली आहे. तर ह्या सॅटेलाइटची व्हेलॉसिटी किती आहे? व्ही आहे. ऑर्बिटल व्हेलॉसिटी किती आहे? व्ही आहे. आणि आपण मागच्या लेक्चर म्हणजे मगाशीच बघितलं, व्ही इज इक्वल टू नथिंग बट जी एम अपॉन आर ही ऑर्बिटल व्हेलॉसिटी आहे.
आता टाइम पिरियड काढताना आणखी काय फॅक्टर आपल्याला पाहिजे, त्याने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलेलं आहे. आता इथून स्टार्ट होणार आहे मूव व्हायला, हा सर्क्युलर ऑर्बिट आहे, असा मूव होणार आहे आणि इथं आल्यानंतर काय होणार आहे, एक सायकल कंप्लीट होणार आहे आणि त्यासाठी जो लागणारा टाइम पिरियड आहे तो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. बरोबर आहे. म्हणजे त्याने डिस्टन्स किती ट्रॅव्हल केली बघा, त्याने डिस्टन्स किती ट्रॅव्हल केले असणार आहे, तर हा सर्कलचा, या सर्क्युलर ऑर्बिटचा जेवढा सर्कम्फरन्स आहे म्हणजे परिघ आहे, जेवढा परिघ आहे तेवढीच त्याने डिस्टन्स ट्रॅव्हल केली. बरोबर आहे. मग डिस्टन्स किती असणार आहे, डिस्टन्स जेवढा परिघ असणार आहे, परिघ एवढेच म्हणजे जेवढा सर्कम्फरन्स आहे तेवढेच हा काय असणार आहे, सॅटेलाइट काय असणार आहे, डिस्टन्स ट्रॅव्हल करणार आहे वन सायकल मध्ये. बरोबर आहे. डिस्टन्स किती असणार आहे, इज इक्वल टू सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. ओके. आता सर्कलचं सर्कम्फरन्स काय असतंय, काय फॉर्म्युला आहे, 2πr. 2πr. आता इथं r काय आहे, r प्लस h. r पण लिहू शकतो किंवा आपण असं पण लिहू शकतो. इथं r कसे आहे, बिग r प्लस h. बरोबर आहे. हे काय सर्कम्फरन्स. ओके. आता टाइम पिरियड काय असणार आहे, फॉर्म्युला काय असणार आहे टाइम पिरियड साठी टीपी लिहितो, काय असणार आहे, तर टाइम पिरियड साठी फॉर्म्युला काय असणार आहे, आता व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला जनरली काय असणार आहे, व्हेलॉसिटी इज नथिंग बट डिस्टन्स अपॉन टाइम. बरोबर आहे. आपल्याला टाइम काढायचा आहे, तर काय असणार आहे, तर टी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन व्हेलॉसिटी. बरोबर आहे. मग आपल्याला इथं पण काय करायचं, सॅटेलाइटचा टाइम पिरियड काढायचा आहे. टी टाइम पिरियड ऑफ सॅटेलाइट किंवा आपण टीएस म्हणू, इज नथिंग बट असणार आहे डिस्टन्स, म्हणजे सॅटेलाइटने किती डिस्टन्स ट्रॅव्हल केलेला आहे, 2πr डिस्टन्स अपॉन व्हेलॉसिटी. डिस्टन्स किती असणार आहे, सर्कम्फरन्स 2πr डिवाइड बाय v व्हेलॉसिटी. v किती आहे, v r. ओके. ओके. दिस इज नथिंग बट 2πr gm into r. बरोबर आहे. आता टाइम पिरियडचा स्क्वेअर काय येणार आहे, टाइम पिरियडचा स्क्वेअर काय येणार आहे बघा, टाइम पिरियडचा स्क्वेअर काय असणार आहे, 4π स्क्वेअर r स्क्वेअर g स्क्वेअर m स्क्वेअर इंटू r स्क्वेअर. हा काय झाला, टाइम पिरियडचं काय असणार आहे, हा स्क्वेअर असणार आहे. बरोबर आहे का. एक मिनिट, आपलं काही चुकलेलं आहे का, हो सॉरी, it is not capital R, it is a small r. Okay, so small r, so here what we get, this is small r. Okay, then we get, okay, 2πr. So small correction is there. What is the velocity, sorry, here velocity is, sorry, velocity is, yes, now it is correct. Velocity is nothing but square root of g upon r. आणि आपण मगाशी घेतलं होतं ते वेलोसिटी स्क्वेअर होतं, तर आपण वेलोसिटी ही आहे. ठीक आहे. तर इथं मी करेक्शन करतोय, थोडंसं करेक्शन आहे.
काय असणार आहे टाइम पिरियड इज नथिंग बट डिस्टन्स अपॉन व्हेलॉसिटी. ओके डिस्टन्स काय असणार आहे 2 पाय r डिवाइड बाय स्क्वेअर रूट मध्ये gm अपॉन r हा असणार आहे काय असणार आहे 2 पाय r डिवाइड बाय स्क्वेअर रूट मध्ये gm अपॉन r. ओके ओके आपण मागाशी घेतलं होतं ते ऍक्च्युली व्हेलॉसिटी स्क्वेअर होतं gm अपॉन r. v स्क्वेअर इज नथिंग बट gm अपॉन r. पण आपल्याला व्हेलॉसिटी स्क्वेअर पुट करायचं होतं आपल्याला व्हेलॉसिटी पुट करायचं होतं आपण स्क्वेअर ब्रॅकेट घेतला सॉरी स्क्वेअर रूट घेतला पाहिजे होता आपण घेतला नव्हता पण आता घेतोय. ओके आता मी काय करतोय स्क्वेअरिंग करतोय तर काय होणार टी स्क्वेअर इज नथिंग बट 4 पाय स्क्वेअर आय आर स्क्वेअर. आता स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होणार आहे काय होणार आहे gm वन r. हेच काय होणार आहे 4 पाय स्क्वेअर r क्यूब वन gm. ओके ओके आता आपल्याला माहित आहे की बघा 4 कॉन्स्टंट आहे पाय स्क्वेअरची व्हॅल्यू सुद्धा कॉन्स्टंट आहे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट हा सुद्धा कॉन्स्टंट आहे मास ऑफ द अर्थ हा सुद्धा कॉन्स्टंट आहे म्हणजे ही पूर्ण जी टर्म आहे ही काय कॉन्स्टंट आहे बरोबर आहे आणि कॉन्स्टंट इंटू आर क्यूब बरोबर आहे. हा म्हणजेच काय असणार आहे तर सॅटेलाइटचा टाइम स्क्वेअर ऑफ सॅटेलाइट स्क्वेअर ऑफ टाइम पिरियड ऑफ सॅटेलाइट स्क्वेअर ऑफ टाइम पिरियड ऑफ सॅटेलाइट स्क्वेअर ऑफ टाइम पिरियड ऑफ सॅटेलाइट is directly proportional to the cube of radius of satellite cube of the radius of satellite. काय हा फॉर्म्युला दाखवतो the square of time period of satellite is directly proportional to the cube of its radius cube of its radius म्हणजेच टाइम पिरियडचा जो स्क्वेअर आहे सॅटेलाइटच्या टाइम पिरियडचा जो स्क्वेअर आहे तो डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे कशावर तर सॅटेलाइटच्या रॅडियसच्या क्यूबवर काय डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. आणि आपण हेच आपण कशामध्ये शिकलो होतो केप्लर्स थर्ड लॉ म्हणजे टाइम पिरियड ऑफ सॅटेलाइट स्क्वेअर ऑफ टाइम पिरियड ऑफ सॅटेलाइट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ रॅडियस ऑफ सॅटेलाइट. ओके हे आपण कशामध्ये शिकलो होतो तर केप्लर्स थर्ड लॉ मध्ये पण शिकलो होतो ते जिथं आपण प्रूव्ह केलेलं आहे. आणि हा तुमचं जे झालं हे जे इक्वेशन आहे हे तुमचं झालं काय हे जे इक्वेशन हे झालं टाइम पिरियड ऑफ सॅटेलाइट. ओके याला काय म्हणायचं टाइम पिरियड ऑफ सॅटेलाइट. ओके आता आपण इथंच थांबू. थँक्यू.